वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायातल्या 110 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलेला आहे। आज आपण ओवी क्रमांक 111 पासून पुढच्या ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्यामध्ये ज्ञानोबाराय खरं सुख आणि आत्मसुख या दोन सुखांची तुलना इथं आपल्याला करताना दिसत आहेत। आतापर्यंत आपण बघितलं की या विषयांमधून मिळणारं जे सुख आहे ते कसं दुःखच आहे हे माऊली प्रतिपादन करताना दिसत आहेत। हाच विचार हाच विषय माऊलींनी पुढं क्रमशः ठेवलेला आहे, ज्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा 22व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये म्हणतात की इंद्रिय आणि विषय यांच्या संबंधातून जे भोग प्राप्त होतात ते सगळे भोग ही दुःखाची बीजे आहेत आणि अशा अनित्य विषयांमध्ये तत्वज्ञ पुरुष रमत नाहीत। आणि इथंच तत्वज्ञ पुरुष आणि विषयी पुरुष असे पुरुषांचे सजीवांचे दोन भाग आपल्याला इथं बघायला मिळतात आणि त्या दोघांच्याही मानसिकतेचं वर्णन इथं माऊलींनी केलेलं आहे। मुळात सुख हा प्रत्येक जीवाच्या आवडीचा, प्रत्येक जीवाला हवासा वाटेल असा विषय आहे। या संबंध जगतामध्ये असा एकही माणूस नाही की ज्याला सुख नकोय। सुख नकोय असं केवळ माणसालाच वाटतं असं नाहीये। सुख हवं असं माणसाबरोबरच इतर प्राण्यांनाही वाटत असतं, सगळ्या सजीवांना वाटत असतं। ज्यांच्याकडं संवेदना आहे, ज्यांच्याकडं भावना आहे, ज्यांच्याकडं मन आहे, त्या सगळ्यांना सुख हवंसं वाटत असतं। प्राण्यांनाही सुख हवंय, वनस्पतींना सुद्धा सुख हवंय आणि माणसाला सुख हवं असं वाटणं यात तर काही वावगच नाही। याच्या उलट दुःख कुणालाच नकोय। कोणताही सजीव असो, कोणत्याही सजीवाला दुःख नकोसं वाटत असतं, मग तो वृक्षच का असेना। वृक्ष सुद्धा उन्हाळ्यामध्ये आपल्या झाडांच्या ज्या मुळा आहेत त्या मुळा पाण्याकडे नेत असतात। ज्या भागामध्ये कोरडेपणा आहे, ज्या दिशेला उष्णता अधिक आहे, त्या भागामध्ये झाड आपल्या मुळा कधीही नेत नाही। झाडांचा स्वभाव आहे, ज्या बाजूला ओलावा आहे, ज्या बाजूला शीतलता आहे, त्या बाजूला झाड आपल्या मुळा आपोआप नेत असते। निसर्गानं तशी क्षमता, तशी पात्रता वृक्षांमध्ये दिलेली आहे। म्हणजे वृक्षांना सुद्धा आनंद देणाऱ्या, सुख देणाऱ्या गोष्टी हव्या असतात। दुःखदायक गोष्टींपासून आपण दूर राहावं असं झाडांनाही वाटत असतं। झाडांनाही भावना असतात, झाडांनाही सुखदुःख कळत असतं। झाडांच्या वरती वनस्पती शास्त्राच्या संदर्भात जे काही संशोधन झालेलं आहे ते संशोधन आतापर्यंत हे सिद्ध करून सांगतं की झाडांनाही सुखदुःखात्मक भावना असतात, झाडांनाही संवेदना असतात, झाडांनाही शिव्या शाप कळतात, झाडांनाही संगीताच्या संवेदना अनुभवाला येतात, झाडांना प्रेम अनुभवाला येतं, प्रार्थना अनुभवाला येते आणि झाडालाही शिव्या बाधतात। आदिवासी भागांमध्ये काही अशी झाडं आहेत की त्या झाडांना आदिवासी बांधव कधी तोडत नाहीत किंवा तोडण्यासाठी कोणती कुऱ्हाड वगैरे वापरत नाहीत, तर ते आदिवासी बांधव त्या झाडांच्या जवळ जातात आणि सगळेजण मिळून त्या झाडाला शिव्या देतात। झाडांना शिव्या देण्याचा एक सामूहिक कार्यक्रमच जणू ते साजरा करतात आणि त्या शिव्या त्या झाडानं ऐकल्यानंतर त्या झाडाची जगण्याची इच्छा मरून जाते आणि ते झाड आपोआप काही दिवसानंतर
कोरडं पडतं, वाळून जातं, सुकून जातं. म्हणून झाडाला शिव्या शापही कळतात. नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना झाडालाही जाणवते. आणि म्हणून झाडांनाही दुःख नकोय, झाडांनाही नकारात्मक संवेदना नको आहेत. याच्या उलट सकारात्मक संवेदना झाडालाही हव्या आहेत. सुंदर असं संगीत जर झाडांना ऐकवलं तर त्या झाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. आणि हे मी जे बोलतोय त्याला वैज्ञानिक आधार आहे. अनेक वनस्पती शास्त्रज्ञांनी संशोधन करून ही गोष्ट सिद्ध केलेली आहे की झाडांना चांगल्या गोष्टी बाधतात, चांगल्या गोष्टींमुळं झाडं चांगली वाढतात, लवकर वाढतात. आणि म्हणून झाडांनाही सुख हवंय, झाडांनाही दुःख नकोय. प्राण्यांना सुद्धा सुख हवं असं वाटतं, प्राण्यांनाही दुःख नकोसं वाटतं. परंतु प्राण्यांना आणि वनस्पतींना जे सुख आणि दुःख अनुभवाला येतं ते सुख भौतिक पातळीवरचं आहे. झाडांना मन असतं आणि ते मन आध्यात्मिक असतं, इथपर्यंत अजून तरी संशोधक पोहोचलेले नाहीत. झाडांना मन असतं इथपर्यंत ठीक आहे, पण झाडांच्या मनाच्या संवेदना या भौतिक असतात. त्याचप्रमाणे मनुष्येतर प्राण्यांच्या ज्या भावना किंवा संवेदना आहेत त्या भावना, त्या संवेदना सुद्धा भौतिक आहेत. कारण प्राण्यांमध्ये आध्यात्मिक संवेदना असते हे जाणणारही अजून संशोधन झालेलं नाही. म्हणून प्राण्यांना ज्या सुखदुःखात्मक अनुभव येतात त्या भौतिक गोष्टींच्या असतात. कारण मानवेतर प्राण्यांमध्ये आध्यात्मिक जगत असतं की नसतं हे सांगणं थोडंसं कठीण आहे. पण भौतिक पातळीवर का होईना प्राण्यांना सुद्धा सुख हवंसं वाटतं आणि दुःख नकोसं वाटतं. मनुष्य प्राण्याचं मात्र जगणं, संवेदना, त्याच्या भावना, त्याचं मानसिक विश्व हे थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. आणि म्हणून माणूस इतर प्राण्यांपेक्षा, इतर सजीवांपेक्षा वेगळा ठरतो. कारण माणसामध्ये दोन्ही प्रकारच्या संवेदना आहेत. झाडांमध्ये असलेल्या भौतिक संवेदना, इतर मानवेतर प्राण्यांमध्ये असलेल्या भावनिक, मानसिक, भौतिक संवेदना ही माणसामध्ये आहेत. पण याशिवाय माणसामध्ये झाडांमध्ये नसलेल्या, मानवेतर प्राण्यांमध्ये नसलेल्या काही संवेदना आहेत, काही भावना आहेत, काही एक मानसिक विश्व माणूस अनुभवू शकतो, माणूस अनुभवतो. ते क्षेत्र मात्र मानवेतर प्राणी आणि वृक्षांना दुर्लभ आहे, अवघड आहे, अशक्य आहे. माणसाला मात्र ते विश्व अनुभवता येतं. ते विश्व आहे आध्यात्मिक सुखाचं, आध्यात्मिक आनंदाचं, आत्मानंदाचं, स्वात्म सुखाच्या शोधाचा आणि त्या शोधाच्या अंतातून मिळणाऱ्या सुखाचा अनुभव माणूस घेऊ शकतो. मानवेतर प्राण्यांना, इतर सजीवांना तो अधिकार नाही, ती पात्रता त्यांच्यामध्ये नाही, पण माणसाला आहे. म्हणून माणसामध्ये दोन वर्ग पडतात. एक मानवेतर प्राण्यांसारखाच विश्व असलेला माणूस आणि एक आध्यात्मिक जगत, आध्यात्मिक विश्व अनुभवत असलेला माणूस, असे माणसाचे दोन प्रकार पडतात. या दोन प्रकारांना माऊलींच्या भाषेमध्ये आपल्याला दोन शब्दांमध्ये सांगता येईल. एक तत्वज्ञ पुरुष आणि एक विषयी पुरुष. विषयी पुरुष म्हणजे असा पुरुष ज्यांच्या भावना आणि संवेदना मानवेतर प्राण्यांच्या सम आहेत, सामायिक आहेत. त्याचं जगणं, त्याच्या भावना, त्याचा विचार विश्व, त्याचं हे सगळं मानवेतर प्राण्यांसारखंच आहे. म्हणून त्याला इतर प्राण्यांसारखं प्राणी म्हटलं तरी काहीही फरक पडणारा नाही. कारण मानवेतर प्राण्यांमध्ये जशी वेगवेगळी शरीर आहेत तसंच मनुष्य शरीर हे सुद्धा एक शरीर आहे. आणि या माणसाला ज्या एका गोष्टीमुळं, ज्या एका तत्वामुळं वेगळेपण लागतं तेच माणसाच्या जन्माला येऊनही अनुभवाला आलं नसेल तर मग त्या माणसाच्या शरीराला मानवेतर शरीरांच्या समतुल्य समजणं यात चूक तरी काय आहे, गैर तरी काय आहे. आणि म्हणून आपण जे दोन प्रकार पाडतो त्यातला एक विषयी पुरुषांचा जो वर्ग आहे, जे लोक केवळ विषयांमध्ये रमतात, वैषयिक सुखाशिवाय ज्यांना आयुष्य नाही, वैषयिक सुखाशिवाय ज्यांना या जगामध्ये दुसरं कोणतंही सुख दिसत नाही, अनुभवाला येत नाही, अशा लोकांचा एक वर्ग आपल्याला दिसतो. या वर्गातल्या लोकांना वैषयिक सुख हेच सुख वाटत असतं. याच्याशिवायची जी लोक आहेत
तत्वज्ञ पुरुष ज्यांना माऊलींनी म्हटलंय, जे आध्यात्मिक पातळीवरती जीवन जगतात, आध्यात्मिक संवेदना अनुभवतात, त्या व्यक्तीचं माऊलींनी आतापर्यंत वर्णन केलं. म्हणजे 21व्या श्लोकाचं विवरण करताना, निरूपण करताना माऊलींनी तत्वज्ञ पुरुष विषयांपासून का दूर राहतो, तो विषयांमध्ये सुख का मानत नाही, त्याला विषयातलं सुख का आवडत नाही, याचं वर्णन केलं. आता याच्या उलट विषयांमध्ये रमणाऱ्या पुरुषांचं वर्णन माऊली करतायत. आजच्या समग्र विवेचनामध्ये, निरूपणामध्ये आपण अशाच लोकांचं वर्णन ऐकणार आहोत. कारण ज्या 10 ओव्यांचं निरूपण आज आपण करायला घेतलेलं आहे, त्या ओव्यांमध्ये विषयांमध्ये सुख मानणाऱ्या पुरुषांचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. आणि हे तेच पुरुष आहेत ज्यांच्या अनुभवात, भावनेत, वैचारिकतेत आणि मानवेतर प्राण्यांच्या भावनेत, वैचारिकतेत, संवेदनेत कोणत्याही प्रकारचा फरक नाही. पण त्यांना जे अनुभवाला येतं ते सुख कसं सामान्य आहे, कसं क्षुल्लक आहे, कसं नगण्य आहे, कसं तुच्छ आहे, तो कसा भ्रम आहे, तो कसा भास आहे, याचं वर्णन माऊलींनी केलेलं आहे. कारण माऊली स्वतः तत्वज्ञ पुरुष आहेत, माऊली स्वतः आत्मज्ञानी पुरुष आहेत. माऊलींनी स्वतः आध्यात्मिक जगतातली सर्वोच्च अवस्था अनुभवलेली आहे, प्राप्त केलेली आहे. अध्यात्माच्या क्षेत्रातल्या सर्वोच्च अशा आत्मानुभवानं माऊली न्हावून निघालेले आहेत. आणि अशा अवस्थेला पोहोचलेल्या पुरुषाला जेव्हा अशा सुखापासून वंचित असलेला आपलाच एक जात बांधव, आपल्याच माणसाच्या जातीत जन्माला येऊनही अशा अनमोल सुखापासून पारखा असलेला जो जीव आहे, त्याची एक प्रकारची कीव यायला लागते, एक प्रकारची दया यायला लागते. परंतु कितीही दयाभावानं त्याच्याकडे बघून त्याला विषयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, त्याला विषयापासून कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला, तरीही तो त्या विषयांना सोडत नाही. गोचिड जसं एकदा रक्ताला चिकटलं की, अंगाला चिकटलं की जीव गेला तरी, तुकडे पडले तरी ती रक्त शोषण्याची जागा सोडत नाही. त्या पद्धतीनं विषयांना चिकटलेला पुरुष कितीही त्याला विषयातल्या दुःखांचं वर्णन करून सांगितलं तरी तो विषयांपासून दूर होत नाही, परावृत्त होत नाही. असं जरी असलं तरी माऊलींना मात्र तळमळीनं वाटतंय, प्रामाणिकपणे वाटतंय की या विषयातल्या सुखामध्ये सामान्यांनी रमू नये. कारण या विषयातल्या सुखामुळं, विषयातल्या सुखात रमण्याच्या वृत्तीमुळं जे खरं शुद्ध सात्विक असं सुख आहे, ते सुख या जीवाला अनुभवणं दूर होतं. त्या अनुभवापासून हा जीव वंचित होतो, दूर जातो, दुरावला जातो. आणि म्हणून या विषय सुखाची निंदा करणं माऊलींना अति आवश्यक वाटलेलं आहे. आणि म्हणून त्या प्रकारचं वर्णन माऊली आजच्या या सगळ्या ओव्यांमध्ये करताना दिसत आहेत. माऊली नेमकं काय म्हणतायत ते आपण बघूयात. माऊली म्हणतायत, ना तरी मुर्गे तुषा पीडिते, संभ्रमे विसरोनी जळाते, मग तोय बुद्धी बरडीते ठाकून येते. अर्थात, अथवा मृग तहानेने व्याकुळ झाले असता भ्रमाने खऱ्या पाण्याला विसरून पाणी आहे अशा बुद्धीने माळ जमिनीवरील मृगजळाकडे धावतात. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये, तुकोबारायांनी आपल्या गाथेमध्ये आणि सर्व वारकरी संतांनी आपापल्या अभंगांमध्ये, आपापल्या ग्रंथांमध्ये विषयातल्या सुखाला मृगजळाची उपमा दिलेली आपल्याला दिसते. कारण वैषयिक सुखाला मृगजळाचं उदाहरण हे तंतोतंत लागू पडतं. उपमेय आणि उपमान या दोघांचं साम्य मृगजळ आणि वैषयिक सुख या तत्वाच्या विचाराच्या स्पष्टीकरणासाठी संतांनी अनेक ठिकाणी वापरलेला आहे. हा दृष्टांत थोडासा नीट समजून घेतला तर वैषयिक सुख आणि आत्मसुख यातला फरक आपल्याला लक्षात येईल. वास्तवता अशी आहे की हरणाला जंगलामध्ये राहत असताना तहान लागते. तहानेनं व्याकुळ झालेलं हरिण पाण्यासाठी वणवण भटकायला लागतं.
आणि भटकायला लागल्यामुळं त्याचा मेंदू थोडासा काम करण्याचा थांबतो, तो भ्रमित होतो आणि त्याच्या त्या मानसिकतेमुळं त्याला खरं खोटं समजण्यासाठी आवश्यक असलेला विवेक तो गमावतो. आणि विवेक गमावल्यामुळं दूर दिसणाऱ्या डोंगरदऱ्यांमध्ये किंवा वाळवंटमय अशा रस्त्यामध्ये त्याला मृगजळाचा भास व्हायला लागतो. आणि त्या रस्त्यावर दिसणाऱ्या त्या मृगजळाला खरं पाणी समजून ते हरिण त्याच्या मागे धावतं. पण ते जसं जसं त्या मृगजळाच्या दिशेनं धावत जातं तसं तसं ते मृगजळ पुढं त्याला दिसत जातं. कारण मुळात ते मृगजळ नसतं, त्याच्या विशिष्ट अशा मानसिक अवस्थेमुळं, विशिष्ट अशा डोळ्याच्या क्षमतेमुळं, पात्रतेमुळं, रचनेमुळं आणि त्या डोळ्याला भासणाऱ्या भौतिक, भौगोलिक, पर्यावरणीय संरचनेमुळं त्याला त्या मृगजळाचा केवळ आणि केवळ भास होत असतो. ऊन आहे, उन्हाचा जमिनीवर होणारा जो काही परिणाम आहे त्यातून त्या भास मूलक अशा मृगजळाची निर्मिती होत असते. आणि म्हणून ते हरिण त्या मृगजळाच्या मागे शेवटपर्यंत धावतं. माऊलींनी तोच इथं दृष्टांत दिलाय. मृगजळ तहानेने व्याकुळ होतं आणि तहानेने व्याकुळ झाल्यामुळं ते भ्रमयुक्त बनतं आणि भ्रमामुळं ते खरं पाणी विसरून जातं. कारण खरं पाणी त्या हरणानं आयुष्यात अनेकदा बघितलेलं असतं, पण भ्रम निर्माण झाल्यामुळं खरं पाणी ते विसरून जातं आणि खोट्या पाण्याला ते खरं पाणी मानायला लागतं. आणि खरं पाणी मानल्यामुळं त्या माळ राणा जमिनीवरच्या त्या मृगजळाच्या मागं ते धावत असतं. माऊलींनी हा दृष्टांत कशासाठी दिलाय तर त्या दृष्टांता मागचा सिद्धांत माऊलींनी आधीच सांगून टाकलाय. त्या सिद्धांतामध्ये माऊलींनी सांगितलं होतं आपल्याला की भुकेनं व्याकुळ झालेला दरिद्री माणूस जसा कोंडा सुद्धा खातो, त्याप्रमाणे आत्मसुखाचा ज्याला अनुभव नाही तो पुरुष विषय सुखामध्ये रमतो असं माऊलींनी म्हटलंय. आणि त्याच्यासाठी माऊलींनी हा एक दुसरा दृष्टांत दिला. म्हणजे इंद्रिय सुखामध्ये तोच रमतो ज्यानं स्वतःला जाणलेलं नाही, ज्याला स्वतःमध्ये असलेल्या आत्मसुखाची गोडी कळलेली नाही, ज्याला स्वतःमध्ये असलेलं सुख आनंद कळलेलं नाही, अनुभवाला आलेलं नाही, तोच माणूस विषयातल्या सुखामध्ये रमतो असं स्पष्टपणे माऊली म्हणतायत. आणि त्यासाठीच माऊलींनी हा मृगाचा दृष्टांत दिलाय. ना तरी मृगे तृषा पीडिते, तृषा म्हणजे तहान, पीडिते म्हणजे त्रास, तहानेनं व्याकुळल्यामुळं, तहान लागल्यामुळं त्रासलेलं ते मृग म्हणजे हरिण, संभ्रमे विसरोनी जळाते. संभ्रम शब्दाचा अर्थ आहे भ्रम, आणि त्या भ्रमामुळं विसरोनी जळाते, पाण्याला ते विसरतं. मग तोय बुद्धी, तोय म्हणजे परत पाणी, तोय बुद्धी बरडीते. बरडीते शब्दाचा अर्थ आहे माळ जमिनीकडे ठाकून येते, म्हणजे धावून जातात. ते हरिण त्या मृगजळाच्या मागे धावायला लागतं. तैसे आपण पे नाही दिठे, जया ते स्वसुखाचे सदा खराटे, तयासीची विषय हे गोमटे आवडते. अर्थात त्याप्रमाणे आत्मानुभव नसल्याने स्वसुखाचा सदा तुटवडा ज्यांना असतो त्यांनाच हे विषय चांगले आवडतात. बुडत्याला काडीचा आधार असं आपण म्हणतो. मानसशास्त्र असं सांगतं की माणूस जेव्हा निराधार बनलेला असतो, माणूस जेव्हा निराशेनं ग्रासला जातो, आपल्याला काहीच मार्ग नाहीये असं जेव्हा माणसाला वाटायला लागतं, तेव्हा तो जो मार्ग समोर येईल त्या मार्गानं दिशाक्रमण करायला लागतो. बुडत्याला काडीचा आधार याच कारणानं म्हटलं जातं की एखादा माणूस बुडतोय आणि त्या पाण्यातून त्याला बाहेर पडायचं असेल तर छोटीशी काडी जरी दिसली तरी त्याला त्या काडीचा आधार वाटायला लागतो. अगदी त्या पद्धतीनं जो जीव आत्मसुखापासून दुरावलेला आहे, आत्मसुखापासून जीव का दुरावतो? बालपणामध्ये हा जीव आत्मानंदामध्ये रममान असतो. नवीन जन्माला आलेल्या बाळाकडे बघा, त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य असतं ते हास्य वैषयिक नसतं. ज्या
एका आनंदाचा प्रभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसतो, एका सुखाचं तेज त्या बालकाच्या चेहऱ्यावर दिसतं. ते सुख वैषयिक नसतं, ते सुख आत्मिक असतं. कारण नुकताच एक जन्म पूर्ण करून ते जन्माला आलेलं असतं आणि नव्यानं शरीरात आलेल्या त्या आत्म्याला शरीराचा सहवास तितकासा न कळल्यामुळं, ते अजूनही परिपूर्णपणे देह तादात्म्य न पावल्यामुळं मूळ रूप आत्मस्वरूप यातच ते रममान असतं. म्हणून त्याच्या चेहऱ्यावर ते तेज आणि तो आनंद आपल्याला दिसतो. पण हळूहळू ते मूल शारीरिकतेकडे यायला लागतं. मला शरीर आहे, हे शरीर माझं आहे, या शरीराच्या अनुषंगानं जे दिसतंय, जे जाणवतंय ते सगळं माझं आहे, अशी हळूहळू त्याला संवेदना यायला लागते. आणि जसं जसं त्याला या शरीराच्या गोष्टी कळायला लागतात, तसं तसं ते बालपणात असलेल्या आत्मसुखापासून दूर जात जातं. हळूहळू ते दूर जातं त्या सुखापासून, त्या आनंदापासून. आणि म्हणून नव्यानं जन्माला आलेल्या बाळाच्या चेहऱ्यावर जे एक स्वाभाविक सुख, एक आत्मानंद जो आपल्याला अनुभवाला येतो, तो आत्मानंद नंतर कधीही त्या लेकराच्या चेहऱ्यावर येत नाही. तो आत्मानंद आत्मसुखाची गोडी प्राप्त झाल्यावर येते. ज्या महापुरुषाला आत्मसुख अनुभवाला आलेलं आहे, त्या महापुरुषाच्या चेहऱ्याकडे नुसतं नजर जरी टाकली तरी आपल्याला निरागस अशा त्या बालकाच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची अनुभूती किंवा साक्षात्कार व्हायला लागतो. कारण दोघांचाही जो अनुभव आहे, दोघांची जी अंतरंग अवस्था आहे ती एक आहे. मला या दृष्टांतातून सुचवायचा मुद्दा होता तो हा, की जयाते स्वसुखाचे सदा खराटे, असं मौली म्हणतायत. ज्याला खऱ्या सुखाची वानवा आहे, खऱ्या सुखाचा ज्याला तुटवडा आहे. कारण जसं जसं ते मूल आत्मसुखाची गोडी विसरतं, कारण त्या जीवात्म्याला आपल्याला अनुभवाला येत असलेलं सुख कुठून मिळतं हे कळत नाही. ते त्या सुखाचा अनुभव घेतं, पण ते सुख नेमकं कशाचं हे त्याला कळत नाही. आणि त्याला संगती अशी मिळते, त्याला सहवास असा मिळतो की त्या सहवासामुळं, त्या संगतीमुळं ते आत्मसुख त्याच्यापासून दुरावतं. आणि मग त्या आत्मसुखासाठी ते आयुष्यभर धडपडत असतं. ज्या सुखाचा अनुभव जन्माला आल्या आल्या आपण घेत होतो, सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये जी आत्मीयता, जो आनंद आपण अनुभवला, तो आयुष्यात पुन्हा मिळावा असं त्याला वाटतं. पण तो आनंद मिळवून देणारी वस्तू, मिळवून देणारी गोष्ट त्याला मिळत नाही. आणि म्हणून तो इतर गोष्टींमध्ये ते सुख शोधायला लागतो. आणि ते सुख मग त्याला मृगजळ जसं समोर येतं, तसे विषय त्याच्या समोर येतात. विशिष्ट अशी भ्रममूलक अवस्था, विशिष्ट असा संभ्रम, आणि त्या संभ्रमातून निर्माण झालेली दृष्टी, आणि त्या दृष्टीतून समोर असणारे विषय, त्या विषयांमध्येच मग त्याला ते सुख वाटायला लागतं, दिसायला लागतं. कुत्र जसं हाड चघळतं, चघळून चघळून त्या हाडाचे तुकडे करतं आणि त्या तुकड्याचाच एक भाग त्याच्या हिरडीत, दाढेत शिरतो आणि त्याच्या तोंडातून आलेलं रक्त, दाढेतून आलेलं रक्त त्या हाडाला लागतं आणि त्या रक्ताची चव जिभेला लागते. आणि त्या कुत्र्याला वाटतं की ही चव आपल्याला हाडामुळे मिळाली आणि त्यातच तो आनंदी असतो. विषयांमधून अनुभवाला येणारं जे सुख आहे, ते सुख हे आत्म्याच्या प्रतिबिंबामुळे अनुभवाला आलेलं सुख आहे. ते विषयांचं सुख नाही. विषयात सुख असतं तर जगात विषयांचा भोग घेणाऱ्या सगळ्यांनाच विषयांनी सारखं सुख दिलं असतं. पण विषय कधीही सारखं सुख देत नाहीत. साखर खाऊन एका पुरुषाला आनंद होईल, तर शुगर झालेल्या दुसऱ्या पुरुषाला साखर खाऊन त्रास होईल. म्हणून साखर खाऊन मिळणारं सुख हे सुख साखरेचं नाहीये. ते सुख तुमच्या असण्याचं आहे, तुमच्या अस्तित्वाचं आहे. तुमचं असणं त्या सुखाला अनुकूल आहे, म्हणून तुम्हाला सुखाची अनुभूती येते. जगातलं प्रत्येक सुख तुमच्याच असण्यामुळे तुम्हाला मिळतंय. समोरच्या विशिष्ट वस्तूंमध्ये, पदार्थांमध्ये सुख देण्याची पात्रता आहे, म्हणून ते सुख तुम्हाला अनुभवाला येत नाहीये. ते सुख भोगण्याची पात्रता तुमच्या ठिकाणी आहे, म्हणून ते सुख आपल्याला अनुभवाला येते.
पण याची जाण नसल्यामुळं विषयांमध्ये माणूस सुख शोधतो. एक विषय भोगतो, मग काही वर्षानंतर त्या विषयांमधला रस कमी होतो, मग तसे दुसरे विषय शोधतो, त्यात रमतो, त्यातही निरसता वाटायला लागते, पुन्हा तिसरे, आणि असंच तो त्या मृगजळासारखं धावून धावून एके दिवशी मरण पावतो. म्हणून माऊली सांगतायत, तैसे आपण पे नाही दिठे. अगदी त्या पद्धतीनं ज्याला स्वतःबद्दलचीच माहिती नाही, जे स्वतःच्या स्वसुखापासून दूर आहेत, त्यांनाच विषयाचं सुख गोड वाटतं. एरवी विषयी सुख आहे, हे बोलण्याची सारिखे नोहे, तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. अर्थात एरवी विषयात सुख आहे ही भाषाच योग्य नाही. आहे असे धरून चालले तर विजेच्या प्रकाशाने जगामध्ये का उजाडत नाही. विषयांपासून मिळणारं सुख हे कसं आहे तर माऊली सांगतायत, एरवी विषयी सुख आहे, विषयांमध्ये सुख आहे, हे बोलण्याची सारिखे नोहे, हे बोलणंच योग्य नाहीये. विषयांमध्ये सुख आहे हे म्हणणं चुकीचं आहे. कसं, तरी विद्युत स्फुरणे का न पाहे जगा माझी. वीज चमकली म्हणून उजेड झाला, प्रकाश झाला असं कुणी म्हणत नाही. अगदी त्या पद्धतीनं विषयापासून मिळणाऱ्या सुखाला खरं सुख मानावं असं संत समजत नाहीत. कारण विषयापासून मिळणारं सुख विजेपासून मिळणाऱ्या प्रकाशा इतकं सत्य आहे. वीज चमकल्याबरोबर किती काळासाठी आपल्याला ती जग दाखवते, काही क्षणापुरती. आणि म्हणून विजेला आपण प्रकाश देणारा स्रोत मानत नाही, उजेड देणारा स्रोत मानत नाही. वीज चमकल्यावर मी माझी वस्तू शोधतो असं आपण म्हणत नाही. अगदी त्या पद्धतीनं विषयातून मिळणारं सुख क्षणिक आहे. विषयांपासून मिळणारं सुख हे घातक आहे, जशी वीज घातक आहे. म्हणून विषयात सुख मांडणं हे चुकीचं आहे असं माऊली म्हणतायत. सांगय वात वर्ष आतपू धरे, ऐसे अब्रच्छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिके धवळारे करावी का. पुन्हा माऊली वेगळा दृष्टांत देत आहेत. सांग पाहू, वारा पाऊस व ऊन यांचे निवारण जर ढगांच्या सावलीपासून होईल, तर मग ती मजली घरे बांधण्याचा खटाटोप कशाला.